नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली मंगळवेढा तालुक्यातील आणि चारही जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा वर्चस्व त्या ठिकाणी दिसून आलं. आपण भारतीय जनता पार्टीकडून भोसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली आणि जिंकलात. पहिली प्रतिक्रिया काय आहे? मुळात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे, या मतदारसंघाचे पाणीदार आमदार आदरणीय समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून जे गेले 3-4 वर्षामध्ये या तालुक्याचा विकास झाला, त्याच्यामुळं भोसे मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना विकास कामावरच्या जोरावरच ही निवडणूक या ठिकाणी मी लढवली. खरं तर एकंदरीत निवडणूक लढवत असताना कोणते कोणते आव्हान वाटत होते आणि कसा अनुभव होता? एकंदरीत नागरिकांचा कसा प्रतिसाद होता? मुळात भोसे मतदारसंघ हा तालुक्याच्या दक्षिण भागात, म्हणजे आमच्या तालुक्याचा दक्षिण भाग आहे आणि तो मुळात दुष्काळी पट्टा आहे. त्यामुळे विजेच्या, रस्त्याच्या आणि पाण्याच्या बऱ्याचशा समस्या तिथं आहेत. परंतु आमदार साहेबांनी गेले 3-4 वर्षापासून जे काम केलं त्याच्यामुळे 24 गावचा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्याचबरोबर रस्त्याची कामं पण चालू आहेत. विजेच्या समस्या पण या ठिकाणी बऱ्यापैकी ॲडिशनल DPच्या माध्यमातून वगैरे 2-3 ठिकाणी सबस्टेशन पण मंजूर झाली, त्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याच्यामुळं निवडणूक मला काय जास्त अडचणीची अशी काय वाटली नाही. आपल्यासमोर भोसे जिल्हा परिषद गटात बसवराज पाटील यांचं आव्हान होतं आणि खरं तर बऱ्यापैकी टीका देखील होताना दिसलं. विरोधक स्थानिक आणि उपरा हे तालुक्यात असून देखील तो मुद्दा चर्चेत राहिला. कशा पद्धतीनं अनुभव होता आणि काय नागरिकांचा कसा रोल राहिला? नाही, ते बाहेरचा वगैरे हा मुद्दा त्यांच्यासाठी होता. आमची जी लोक आहेत, आमच्यावर प्रेम करणारी, भारतीय जनता पार्टीवर असतील, आमदार साहेबावर, माझ्यावर, किंवा आमचे पंचायत समिती सदस्य निकम, तर तो मुद्दा त्यांच्यासाठी नव्हता. फक्त त्यांच्यासाठी हा मुद्दा विरोधकासाठी होता की बाहेरचा वगैरे. परंतु तो तिथल्या लोकांनी हा मुद्दा खोडून काढला आणि भरघोष अशा मतानं आम्हाला निवडून दिलं आणि माझ्यावरती, आमदार साहेबावरती विश्वास दाखवला. खरं तर मंगळवेढ्यामध्ये जर पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे याच्या आधी नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. नगरसेवक जरी जास्त निवडून आले परंतु नगराध्यक्षपद थोडक्यात गेलं होतं. त्याच्यामुळे कुठेतरी विरोधकांना 4 पैकी 1-2 जागा येतील असा विश्वास होता. भोसे जिल्हा परिषद गटात त्यांनी ताकद बऱ्यापैकी लावल्याचं देखील चित्र दिसलं. असं असताना आमदारांच्या कामं कशी वाटली आणि कसं काय, त्याकडे कसं सांगा? नाही, आमदार साहेबांनी मुळात निवडणुकी ही अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून, उमेदवारी असेल, सर्व तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, चांगल्या म्हणजे जे लोकाभिमुख असं नेतृत्व असेल त्या लोकांना उमेदवारी देऊन पूर्णपणे आमदार साहेबांनी निवडणूक अतिशय पद्धतशीरपणे, ताकदीनं ही निवडणूक हाताळून सर्व जिल्हा परिषद गटाचे 4 उमेदवार आणि पंचायत समिती गटाचे 8 पैकी 6 उमेदवार निवडून आणलेत. 2 उमेदवार फक्त काही थोड्याशा फरकात त्यांचा पराभव झाला आहे. असं असताना आमदार साहेबांची कामाच्या जोरावर निवडणूक विकासात्मक झाल्याचं चित्र देखील दिसलं. असं असताना काही प्रमाणात कुठेतरी रस्ते, पाणी, वीज यासारख्या प्रश्न अजूनही ग्रामीण भागात भेडसावत आहेत. आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून असू दे किंवा तुम्ही निवडून आलात, जबाबदारी वाढलेली आहे आपली, त्या प्रश्नाकडे कसं बघताय? नाही, प्रश्न तर अजून आहेतच. 100% प्रश्न काही सुटले नाहीत. तरी पण आता इथून पुढच्या काळामध्ये आमदार साहेब आहेत, वर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून, आमचे पंचायत समिती सदस्य निकम डॉक्टर आहेत, त्या भागातील ज्या राहिलेल्या समस्या आहेत ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अनेक ठिकाणी भाषणामध्ये पण जिल्हा परिषद सदस्यांकडे पण विशेष लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात निधी देणार असल्याचं देखील त्यांनी म्हणलेत. आमदारांच्या तुलनेत देखील आम्ही कधी निधी देऊ असं म्हणलेत. त्याचा कुठेतरी वापर मूलभूत विकासाला तुम्ही करणार का आणि कशा पद्धतीने बघताय आणि पालकमंत्र्यांच्या निधीकडे कशा पद्धतीने बघताय? नाही, मुळात भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की कार्यकर्त्याला ताकद देणारा पक्ष आहे आणि आपण बघताय का पालकमंत्री जयभाऊ गोरे यांनी मागच्या 2-1.5 वर्षापासून पालकमंत्री म्हणून पदभार घेतल्यापासून निधीला कुठं काय, म्हणजे निधी बाबतीत कुठं कमतरताच नाही. जितका निधी लागेल तितका निधी तालुक्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे.
आणि इथून पुढच्या काळात पण आता आपल्या तालुक्याची एखादी सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हातात असल्यामुळं निधीला काय आम्ही मागितल्यानंतर निधी कुठलाही कमी पडणार नाही हा विश्वास आहे आम्हाला. तालुक्यात चर्चा आहे आपल्याला कोणतं तरी एखादं पद भेटू शकते, त्याच्याकडे कशा पद्धतीने बघताय? नाही असं काय माझंही नाही, परंतु आमदार साहेब आहेत ते जे काही ठरवतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे. एकंदरीत या पूर्ण निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये कार्यकर्त्यांची साथ आपल्याला बऱ्यापैकी लाभली आणि आम्ही देखील मतदारसंघामध्ये फिरत असताना कार्यकर्त्यांचा उत्साह जाणवत होता. काय सांगाल कार्यकर्त्यांचं? ही निवडणूक खरं तर कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीनं अतिशय जोमानं निवडणुकीमध्ये प्रयत्न करून मला निवडून आणण्याबद्दल जे म्हणजे आणण्यामध्ये जे मोठं योगदान दिले ते मी कधी कार्यकर्त्याचं योगदान विसरणार नाही. ही या ठिकाणी मी निश्चितपणे नमूद करतो.